शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. इथे माझ्या पाठीमागे माझ्या बाजूला बसलेले व आमचा सिकंदर देशनायक असू दे, माझे अतिशय जवळचे जुने सहकारी माझे वैभवजी असू दे, माझ्या दापोलीचे उपनगराध्यक्ष खालीदबाई असू देत, आता ज्यांनी आपल्यासमोर भाषण केलं ते मुसाजी असू देत, माझे लहान बंधू अण्णासाहेब असू देत, इकडे कोण कोण आहेत म्हणता मनसूबाई असू देत, आमचा जाफरबाईंचा मुलगा निसाभाई असू देत, आमचा पाठीमागे मनसूबाई असू देत, तिकडे भोसले आहेत, तिकडे या सगळ्या महिला अग्नी आहेत, सगळ्या साहेबिनी आहेत बसल्या व्यासपीठा होत्या. आणखी कोण मागे दाऊदबाई आहेत, दाऊदबाईंना बोलायला मिळालं नाही वाटतं, राहून गेला तुम्ही चुकून. आमचा तोसीभाई आहे, आमचा रहीमबाई आहे, आमची शिगवणताई आहे, सगळ्यांना आणि माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या बांधवांना भगीन. सिकंदरबाई, एक गोष्ट मला सांगायला हवी. खूप वर्षांनी खेडमध्ये या भागामध्ये मी आलोय. मी आता या मीडियावाले सगळे आहेत, तुमचं नाव काय? नंदेश हे फोटो काढा आणि महाराष्ट्रामध्ये पाठवा आणि सांगा खेडचा मुस्लिम बांधव रामदास कदम सोबत आहे, सांगा महाराष्ट्र. होय होय, एकदा कळू देत महाराष्ट्रात. मी 90ला इथं जेवढा आमदार होऊन आलो ना, तेव्हापासून सगळं हे चित्र बदललं. मी अगदी जुनी माणसं असतील 55-60 वर्षाची, त्यांना कल्पना आहे इथं ईद आणि गणपतीला कायमच्या दंगली व्हायच्या खेडमध्ये. SRPच्या गाड्या बसलेल्या असायच्या पोलिसांच्या समोर, 18-10 गाड्या. आणि 90ला मी निवडून आलो तेव्हा SP सांगितलं, कमिशनरनं सांगितलं, मी निवडून येईपर्यंत शिवसेनेचा होतो. बघा, तुम्ही एकदा निवडून आलात, तुम्ही लोकप्रतिनिधी असता, पण निवडून येण्याच्या आधी कोण हिंदू असतो, कोण मुस्लिम असतो, कोण शीख असतो, कोण इसाई असतो, कोण बौद्ध असतो, कोण तेळी माळी साळी कोळी गवळी असतो, कोण मराठा देखील असतो, कोण शिवसेनेचा असतो, कोण भाजपचा असतो, कोण राष्ट्रवादीचा असतो, कोण काँग्रेसचा असतो, कोण RPIचा असतो. पण तुम्ही निवडून आलात की तुम्ही कुठल्या जातीचे नाही, तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही, तुम्ही आम जनतेचे आहात. याप्रमाणे काम झालं पाहिजे. होय बांधवांनो, ते मी केलंय, ते मी तर केलंय. आज देखील मला आठवत आहे, शिवजयंतीला खालची आपली बाजारपेठची मस्जिद, नाव काय? जामा मस्जिद. तिथे शिवजयंती चालू असताना काही आमचे लोक गुलाल टाकण्यासाठी आले होते. मला तो क्षण आज देखील आठवतोय. डोक्यामध्ये फेटा होता, खाली टाकला. या म्हटलं, कुणाची हिंमत असेल तर मस्जिदवरती गुलाल टाकूनच दाखवू आम्हाला. मी लोकप्रतिनिधी आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एक आहोत. अरे मजहब तो नहीं सिखाता, आपस में भय रखना, हिंदी है हम, वतन है हमारा हिंदुस्तान. आम्ही सगळे एक आहोत. एक फुलांची माळ घ्या, त्या माळेमध्ये एक फुल लाल असतं, एक फुल भगवा असतं, एक फुल हिरवं असतं, एक फुल सफेद असतं. आणि अशा वेगवेगळ्या फुलांनी ती माळ जेव्हा सजते ना, तेव्हा ती माळ अतिशय छान दिसते. ती फुल म्हणजे काय? आम्ही सगळे समाजाच्या सगळ्या जातीचे एकत्र जेवढा येतो तेव्हा आमच्या समाजाची एक माळ होते, माळ. आणि तो आम्हाला, ती माळ आम्हाला अभिमान असं आम्हाला प्रत्येक माणसाला वाटते. काही लोक समाजकंटक असतात, काही समाजकंटक असतात, मी अनुभवलाय. बांधवांना, मी संभाजीनगरचा पालकमंत्री होतो. मी मुद्दाम आपल्याला उदाहरण दिलं होता. संभाजीनगरचा मी पालकमंत्री होतो आणि पहिलं औरंगाबादला होतो तिथलं, आता संभाजीनगर झालंय. तिथं मी गेल्यानंतर शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचा मंत्री, शिवसेनेचा पालकमंत्री. पहिल्यांदा तिथले जे आमदार होते
काय नाव त्याचं इम्तियाज जलील, आणि आमचा कोण मंत्री होता तो बसीर ना, अहो मंत्री महोदय होता तो अब्दुल सत्तार. ही सगळी मंडळी तिथे आमदार. सुरुवातीला माझ्याकडे शिवसेनेचा पालकमंत्री असल्यामुळे थोडस अंतर टाकून असायचे. मग हळूहळू माझ्याकडे कामं घेऊन यायला लागले. मग भाई तू कटकट गेट 5 कोटी हवेत, तर अमुक गेट 10 कोटी हवेत, दिले. अमुक दिले 10 कोटी दिले, ते हैवान झाले ना. म्हणजे ही काय भानगड आहे? काँग्रेसचा पालकमंत्री होता, एक पैसा मिळत नव्हता. शिवसेनेचा रामदास कदम आलाय पालकमंत्री, तो 10-20 कोटी रुपये देतोय. तर असं वाटलं. बांधवांनो काम चालू झालं, काम चालू झालं. आणि मग मला एकदम सगळे मंडळी आली, आमचे सगळे ते दाढीवाले, सगळे टोपीवाले, सगळे तिकडचे 20-25 जण आले. मला म्हटले आपका सत्कार करने का है. बोला क्यों? आज तक कोई भी पालक मंत्री ने काम नहीं किया, वो काम आपने किया, वो पैसा आपने दिया, और इसके लिए हम लोग सब खुश है, आपका एक सम्मान करना चाहते हैं. गेलो 7-8-10 हजार लोक सगळे असे मोठं मैदान भरलेलं. आणि सगळे पोस्टर उर्दू मध्ये होते, सगळे पोस्टर तिथले उर्दू मध्ये होते. मग मी त्या लोकांना सांगितलं की बाबांनो, पालकमंत्र्याच्या घरचा पैसा नसतो, पालकमंत्र्याला जातपात काय पाहायचे नसते. जिथं विकास झाला नाही तिथं पहिल्यांदा विकास करणं हे पालकमंत्र्याचं काम आहे. ते माझं काम मी केलं, माझं काम मी केलं. मग आमचा तो आमदार, मगाच काय नाव म्हटलं तुम्ही, इम्तियाजने भाषण केलं मस्तपैकी छानपैकी. इम्तियाज भाषण छान देतो. नंतर तो खासदार झाला इम्तियाज. ते खासदार कोणी बोलून त्याला विचार, मी बोलत नाही काय आता. तुम्ही हसू नका हो. मग इम्तियाजचं भाषण झालं, मग माझा नंबर लागला. मी मुस्लिम बांधवांना सांगितलं सगळ्यांना, म्हटलं इम्तियाजनी माझ्याकडे मागणी केली पैशांची, मी त्याची 40-50 कोटी मी दिले. त्यांनी मागणी केली म्हणून त्याला 50% मतं, मी पैसे दिले म्हणून मला 50% मतं. दोघांचा आता येतं त्याच्यावरती अधिकार आमचा आला. खूप लोक हसले, खूप टाळे वाजवले, खूप टाळे वाजवले. आणि अशा पद्धतीने मी ज्या ज्या ठिकाणी गेलो बांधवांनो, मी खूप काम केलं. मी मराठवाड्यामध्ये गेलो, तिथे 1000 लग्न लावली मुला मुलींची. त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या मुलांचं मुस्लिम समाजाच्या पद्धतीनं, हिंदू समाजाच्या मुला मुलींचं हिंदू समाजाच्या पद्धतीनं, बौद्ध समाजाच्या मुला मुलींचं बौद्ध समाजाच्या पद्धतीनं. आणि तिथे खूप मदत केली त्या लग्नाला. मी आता आचारसंहिता मी नाही बोलू शकणार. खूप मदत केली बांधवांना. मला अभिमान वाटतो. तिथल्या लातूरच्या न्यायालयानं नोंद घेतली, कोकणातून एक पालकमंत्री येऊन इथल्या आत्महत्या थांबवतोय. मग इथल्या पुढाऱ्यांना का ते हो जमत नाही, का जमलं नाही? खूप मला आयुष्यात काय न्यायचं होऊ शकतं. मी माझ्या आयुष्यामध्ये 32 वर्ष आमदार आणि मंत्री झालो, खूप अनुभव घेतला. 55 वर्ष राजकारणामध्ये आहे. संबंध महाराष्ट्र पिंजून काढला. सगळं इथं झालं आहे ना. तुमचा इमला मंगला, गाड्या माड्या, पैसा, जमीन जुमला, हे सगळं इथं जागेवर. काय नाही सोबत जाणार तुमच्या. हे ज्याला कळलं ना, त्याच्या हातून कुठले वाईट काम, कधी कुठलं वाईट काम होत नाही. आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझे मुस्लिम बांधव आहेतच, पण माझ्या लाडक्या भगिनी देखील इथे बसलेल्या आहेत. लाडक्या भगिनी देखील आहेत. खूप मला आनंद वाटतो, खूप मला समाधान वाटतं. आयुष्यामध्ये बांधवानो वेगवेगळे अनुभव माझ्या जमिनीमध्ये. मी अनेक लोकांना उभं केलं. खेडमध्ये इथं आता बसीर हमदोलेचा मुलगा उभा आहे आमच्या गहीम समोर. कुठे गहीम? तुझ्यासोबत ना, तुझ्यासोबत ना. तुला मी ज्योतिष बघित नाही, 100% सांगतो, तो पडणार आणि तू निवडून येणार, काही अडचण नाही. आणि मी या मुलाला एक गोष्ट तुम्हाला मानली पाहिजे. तुम्ही चांगली चांगली माणसं सोबत ठेवली, चांगले चांगले कागद सोबत ठेवले. आता तुमचा हा असला एखादा कागद आम्ही गपचूप फोडणार आहे आणि माझ्या सोबत घेणार आहे. खूप चांगला आहे. वहिनी आता बोलली ना, किती छान आहे तो. ही तुमची कमाई आहे, ही तुमची कमाई आहे. किती पैसे कमवलेत मला माहिती नाही,
पण हीच तुमची कमाई आहे. काय म्हटलं, ऐकलं का? तुम्ही ऐकलंच नाही लांबून. ते म्हणतात कमवले होते ते सगळे तुम्ही घालवलेत म्हणतात. खूप खूप काम केलं हो. या बसिंगला मी 5-5 कोटीची कामं दिली हो. 5-5 कोटीची कामं दिली. त्याला रस्त्याचं डांबरीकरण दिलं, पुलाची कामं दिली, ती पूल पण पडले. काय क्वालिटी कामाची, खूप चांगली क्वालिटी कामाची, खूप चांगली क्वालिटी कामाची. अरे आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अरे तुम्हाला मी शून्यातून वरती काढलं, काय नव्हतं. तुमच्या पायात फाटक्या चपला होत्या, आज तुमच्या पायात बूट आलेत. आज तुमच्या खाली गाडी आहे तुमच्याकडे, आज तुमचे फ्लॅट आहेत, गावात बंगले बांधलेत. ही फक्त रामदास कदमची मेहरबानी आहे, याची आठवण ठेवायला हवी होती. मी दिल्लीला कधी सहसा काढीत नाही, सहसा कधी काढीत नाही. मी खूप केलंय, खूप केलंय. शमीमबाई साक्षीला आहेत, तुम्हाला सांगतो. शमीमबाई साक्षीला आहेत. तर मुंबईत मी आलो आणि मी अशी बॅग उघडली, माझी कपड्यांची बॅग होती, त्यात काय नवीन मी कपडे शिवले होते. ते बसीवची एका शर्टवरती लक्ष गेलं. म्हणून तो भाई हा शर्ट चांगला आहे. म्हटलं घे बाबा, घे बाबा. घेतला. कोण नेता असा महाराष्ट्र आहे हो की स्वतःसाठी शिवलेला शर्ट पण देतो आपल्या सहकार्याला? कोण एवढं प्रेम करणार आहे? पण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला, ते का घेतला हे सांगायला खूप वेळ लागेल. आम्ही ज्यावेळेला हा निर्णय घेतला, संबंध महाराष्ट्र माझ्यासोबत व महाराष्ट्र रामदास कदम सोबत आलं. पण सगळ्यात बसीर हमदोले सगळ्यात पहिला बेईमान झाला. पहिला तो गेला माझ्याकडून, सगळ्यात पहिला. खूप वाईट वाटलं. तुम्हाला प्रेम दिलं, तुम्हाला सगळं दिलं, तुम्ही माझ्या जीवा पैसा कमवला, आणि आता मधल्या काळामध्ये मला काम द्या, मला काम द्या, रामदास भाईने सांगा. 50 लोक मुद्देशी टाकली, 50 लोक. त्यामध्ये 5-7 लाड पण आहे. सिकंदरबाई काय बोलले नाही, मला वाटलं का सिकंदरबाई किती बोलतील, पण सिकंदरबाई आज का बोललेत ना मला काही कळलं नाही. तुमचा काय मूड लागला होता आज? अहो बसीला कुणी उभा केला तुम्हाला माहिती नाही? आणि म्हणून अजून खूप आहे, ये तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे. आणि म्हणून आमचा सिकंदर जसनाईक पहिल्यांदा निवडणूक शिवसेना भाजपची युती मी तोडली असेल तर माझ्या सिकंदर जसनाईकसाठी भाजपची युती तोडली मी. सिकंदर जसनाईकसाठी ती तोडली, ती आतापर्यंत तोडली. आता ह्या भावाने जोडली, ह्या भावाने जोडली. हे वास्तव आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये मी एकटा असा होतो की भाजपची युती कधीच केली नव्हती, कधीच केली नव्हती. पण बाकी काय डोक्यात तुम्ही घेऊ नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी मुद्दाम आलोय, मला खरं तर ताप आहे. मी झोपलो होतो, मला दादानी फोन केला, भाई येत आहे का? मी म्हटलं मला उठवत नाही, मी येईन. पण शेवटी मी म्हटलं येतोय, मी रहीमसाठी येतो, रहीमसाठी येतो. माझ्या तोसीफला काय अडचण नाही, तोसीफ हुशार माणूस आहे. फक्त निसाबाईचा असा आहे, प्रयत्न केला जोडायचा, मग काय जमलं नाही. मग त्याला एकदा म्हटलं होतं दुसऱ्या वेळेला येईन तेव्हा एवढं बर्फाची लादी घेऊन येईन तुमच्या डोक्यावर ठेवायला. अरे चुकला असेल आपला एखादा मुलगा, काय खानदान दुश्मन आहे? इतकी टोकाची भूमिका कशासाठी घ्यायची? तुम्ही मोठे आहात, मोठ्याने मन मोठं ठेवलं पाहिजे. त्याला मोठं म्हणतो आपण ना, नाही का? आणि म्हणून मी निसाबाईला सांगेन, निसाबाई तुम्ही काय शपथपद घेऊ नका, आमच्या तोसीफच्या पाठीमागे पडू नका. रामदास कदमचा एक चांगला प्रतिनिधी म्हणून तोसीफला देखील माझ्या नगर परिषदेमध्ये पाठवा, अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आता माझी कोण आली? शिवंताई. कुठे आहे शिवंताई? शिवंताई ही बिचारी जेवते पण अंगाला लागत नाही. ती मला म्हटली भाई मला तिकीट द्या, माझी तब्येत 2 महिन्यामध्ये चांगली होईल. तिकीट दिली आणि खरोखर हुशार आहे, खूप हुशार आहे. मला अनुभव नव्हता. तिला बोलायला दिलं असतं 10 मिनिटं चांगली बोलली असती. खूप चांगली बोलते, खूप चांगलं काम तिचं आहे. आणि मला विश्वास आहे
माझी ताई देखील सुगंताई या नगर परिषदेमध्ये जाऊन विकास काम केल्याशिवाय राहणार नाही विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि सगळ्या शेवटी आमचे नगराध्यक्ष कुठे आहे ती? हा, ही बघा, ही नगराध्यक्ष. आता बोलायला शिक. आता मला माहिती आहे माझ्यासमोर कोणाला बोलता येत नाही, मला जी कल्पना आहे तर म्हणून मी काय करतो माहिती आहे का, या सगळ्यांना आधी बोलायला लावतो आणि मग शेवटी मी येतो गपचूप. मी एकदा बसलो व्यासपीठावरती, यांची अडचण होते पण तरी देखील चांगली बोलली. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी आज मुद्दाम एक गोष्ट मी आपल्याला सांगणार. आतापर्यंत अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, अनेक नगराध्यक्ष. एक तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतोय, आतापर्यंत जितकी कामं झाली नाही, एवढा विकास झाला नाही, तो विकास माझ्या माधवीच्या माध्यमातून 100% विकास होईल, हा विश्वास मी व्यक्त करतो. मी ते पाहिलं, तिला काम करताना पाहिलं. ती सहप्रमुख आहे, तिला सहप्रमुख पद असंच नव्हतं दिलं मी. येतो ना, येतो, असं असं नाही येतोय, जसं बसलं तसं येतो, जसं बसलं तसं येतो ना. ती माझी माझी ताई पण माझी आहे ना, ती पण बाकी आहे. आता ही माझी मुस्लिम समाजाची भगिनी आहे. मी तोसीला म्हटलं, तोसीब आता मी शब्द दिलाय, मुस्लिम समाजाला 5 नगरसेवकांना मी पाठवणार. मी शब्द दिलाय, काही असू दे. आतापर्यंत तो कधी चमत्कार झाला नाही, असा चमत्कार मला इथं बनवायचा, घ्यायचा आहे. आणि 5 मुस्लिम नगरसेवक मला निवडून पाठवायचे आहेत. मला एक मुस्लिम चांगली उमेदवार तू दिलीस ना, पुणेबाईनं, आणि आणली. बघितलं, सुशिक्षित आहे, हे एक चांगली सुशिक्षित आहे. आणि आमच्या गोबाईची मिसेस खाली दिली ना 10 नंबरला, ती शिक्षिकाच आहे. ती पण खूप छान बोलते ताई, खूप छान बोलते. यावरती मोठी जबाबदारी देणार आहे कदाचित. आणि म्हणून या अशा महिला, ही माझी ताई, तू पण जाणार 100% निवडून, आणि तू सगळ्यात जास्त निवडून जाशील, सगळ्यात जास्त. आता प्रश्न कोणाला झाला? वैभवजींचा. तू उभी ना, आता ही 6 नंबर मधून उभी आहे. बोलू का? बोलू? अगं नको, अडचण होईल बोललो. पण आमचा पप्पू आणि तुम्ही जितके हे उमेदवार आहेत सगळे 20, त्या 20मध्ये तुम्ही दोघं जण सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार, हे मी असं सगळ्यात जास्त मत. आणि तू शिक्षिकाच असल्यामुळे तुला काय बोलता चांगलं येतं. तू काय राजकीय पुढारी म्हणून काय जास्त बोलत नाहीस, तू मुळातली शिक्षिकाच आहेस. तू भाव काम जाऊ नको तू, मी चांगली बोलते म्हणून. आता राजकारणामध्ये आले, आता हळूहळू हळूहळू आता एक नगरसेवक, मग तालुका प्रमुख, मग जिल्हा प्रमुख, मग महाराष्ट्राच्या कुठल्या तरी याच्यावरती वैभवजी पाठवतील. आणि वैभवजींना नाही पडलं तर मी पाठवीन. हो, काय अडचण काय अडचण. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, ही उद्याची नगर परिषद महाराष्ट्राला संदेश देऊ. सर्व धर्म समभाव कुठे बघायचा असेल तर खेडच्या नगर परिषदेमध्ये येऊन बघा. सगळ्या जातीच्या, सगळ्या समाजाचे नगरसेवक आहेत आमचे, सगळ्या समाजाचे नगरसेवक आमचे. आपण दाखवून देऊ, आपण दाखवू. आणि यावेळेला मी काय म्हटलं, सगळ्यात विकास चांगला होईल. दादा आता मंत्री आहेत, आणि योगेश दादाकडे खाती किती आहेत? 5 खाती आहेत, 5. कोकणामधला पहिला राज्यमंत्री असा आहे की एकदम एका जोडला 5 खाती योगेश दादाकडे. हे कुठला आहे? नाव सांगा. एक गृह राज्यमंत्री, दुसरं ग्रामविकास, तिसरं महसूल, चौथं अन्न नागरी पुरवठा, 5वं ड्रॅगन फ्रूट. 5 खाते आहे. आता मला सांगा, नगरविकास खातं कुणाकडे आहे? तुम्हीच सांगा ना. काय अडचण झाली का तुमची? आता नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे आहे. एकनाथ शिंदे आणि मी, आम्ही दोघे जवळचे सहकारी. आमची भाऊबंदकी आहे, आमचं नातं आहे. माझ्या भावाची मुलगी एकनाथ शिंदेच्या मुलाला दिलेली आहे. आमचं नातं कौटुंबिक नातं आमचं आहे. आणि मी जुना नेता असल्यामुळं एक माझा वेगळा रिस्पेक्ट एकनाथ शिंदे आज देखील ठेवतात. मला विश्वास आहे, उद्या विकास कामासाठी एकनाथ शिंदेने सांगितलं, एकनाथ शिंदेजी मला इथं क्रीडा संकुल बनवायचं आहे,
योगेश दादांनी सगळं प्लॅन बनवलेलं आहे. मला 50 कोटी 100 कोटी हवेत, तातडीने पैसे आपल्याला मिळतील, कुठली अडचण यायची नाही. आज दादांनी किती कामं घेतलेत. मटन मार्केटला 6 कोटी आणलेत. आता वकोडो आली, कोकोडाईल पार्क आणि बोटिंग 9 कोटी आणलेत. योगेश दादांनी 9 कोटी आणलेत. आणायचे नाही, आणलेत. तुमचा खालचा कुठला ते तलाव, खाम तलाव, 5 कोटी रुपये आणलेत. 5 कोटी. आणि बांधवानो, दुबईमध्ये मोठं फाउंटन ना, दुबईमध्ये फाउंटन. कोण कोण दुबईमध्ये गेले? तुम्ही तर गेला असतो. दाऊदभाई तुम्ही कुवेतला गेलात. दुबईमध्ये फाउंटन मी पाहिले. खूप छान फाउंटन आहे. संध्याकाळची लोक तिथे खूप जमा होतात, हजारो लोक जमा होतात. तसं फाउंटन मला खाम तलावामध्ये उभं करायचं आहे. खाम तलावामध्ये संध्याकाळच्या वेळेला हजारो लोक आली पाहिजे तिथे, हजारो लोक संध्याकाळच्या. प्रयोजन केलेली आपण त्याची. दादानी सुख तळ्यासाठी गार्डनचं काम चालू केलंय. 1.25 कोटी रुपये दिले. डेंटल कॉलेजच्या समोर 1.25 कोटी रुपये दादा दिले. पप्पू चिकणीच्या बाजूचं 3 एकरचं गार्डनचं काम चालू केलंय. दादांनी 4 कोटी रुपये दिले. दादांनी नाट्यगृहाचं काम पूर्ण करून टाकलं. नाट्यगृहाचं काम चालू झालं, म्हणजे नाट्यगृह चालू झालं. दादांनी 48 कोटीची नळपाणी योजना आणली. माझ्या बाय भगिनींना सांगेन, यापुढं तुम्हाला पाण्याची नळपाणी योजनेची कुठलीही कंप्लेंट तुमची येणार नाही. 100% पाणी तुमच्या घरामध्ये मिळेल. काम चालू केले. दादांनी 48 कोटी रुपये आणले. दादांनी खेड दापोली विकासासाठी 110 कोटी रुपये आणलेत. काम चालू केले. मग आपलं हवंय काय नेमकं? बसू अहमदुल्ला विचारा, तुझा मुलगा उद्या निवडून गेला तर तू विकास कुठून आणणार आहेस? चला सांग बघू. एक साधा माझा प्रश्न आहे. तू म्हणतो माझ्या मुलाला निवडून द्या, कशाला? तू कॉन्ट्रॅक्ट घेतोस, डांबर केली की एक पावसाळा गेला की डांबर सगळी गिरी वाहून. समजणे वाले को ईशा काफी. अधिक मला काय बोलायचं नाही. पण मी तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या रहीमला तुम्ही निवडून द्या, मोठ्या मताने निवडून द्या. मी निवडून आला की सगळ्यांना, कोण कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा, मी काही बघणार नाही.